नमस्कार महाराष्ट्र. बांधकाम कामगार योजना 2024. बांधकाम कामगार आहात तर मिळवा लग्नासाठी 30,000 रुपये मोफत. जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती. याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय आहे ही योजना जाणून घ्या. आताच काही शंका असतील तर कमेंट्स करून लिहू शकता. तर विनंती आहे, व्हिडिओला पटकन लाईक करून शेअर करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, जाणून घेऊया बांधकाम कामगार योजना 2024. बंधूंनो, बांधकाम कामगार योजना मॅरेज स्कीम 2024. बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण बांधकाम कामगार योजना अंतर्गत आता त्यांना लग्नासाठी 30,000 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील अधिकृत जाहिरात व अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्हाला माहीत असेल, बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी केली आहे त्यांना दरवर्षी शासनाच्या अनेक योजनांचा फायदा होतो व त्यांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच आवश्यक ती अनेक साधने त्यांना प्रदान करण्यात येते. त्याचबरोबर आता बांधकाम कामगारांना लग्नासाठी 30,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. तुम्हाला जर या योजनेअंतर्गत विवाह करण्यासाठी 30,000 रुपये मोफत मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये योग्य माहिती पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आता या योजनेमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तर काय लागणार आहे? बांधकाम कामगार योजना मॅरेज स्कीम संपूर्ण माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि निष्कर्ष आता आपण पाहून घेऊया. या योजनेचा लाभ बांधकाम विभाग अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश की गरीब व होतकरू कामगारांना त्यांच्या लग्नासाठी खर्च लागतो तो खूप असतो आणि तो त्यांना झोपावत नाही. त्यामुळे त्यांना खर्चाची प्रतिपूर्ती व्हावी म्हणून 30,000 रुपये देण्यात येत आहेत. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते. यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथून नोंदणी करू शकता. योजनेअंतर्गत तुम्ही ऑफलाईन नोंदणीसुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिसला भेट द्यावी लागेल व तिथून अर्ज करावा लागेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे, त्यामध्ये संपूर्ण माहिती बघा. तर आवश्यक कागदपत्र आहेत, तुम्हाला आधार कार्ड लागेल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल, वयाचा दाखला लागेल, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी असल्याचा पुरावा, बँक पासबुक आणि रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागतील. ऑनलाईनची अर्ज प्रक्रिया बघा. योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथून नोंदणी करून घ्यावी लागेल. अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर मुख्य पृष्ठभाग ओपन होईल. तिथे तुम्हाला बांधकाम विभागांतर्गत वेगवेगळ्या उपक्रमासाठीचे पर्याय दिसेल. यामध्ये लग्नासाठीचा पर्याय बघा आणि त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्र तिथे अपलोड करा व सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. शासनाने जाहीर केलेली बातमी वाचावी, म्हणजेच PDF वाचावे. वाचक मित्र हो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळणार लग्नासाठीची मदत कशी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली आहे. आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिली. योजनेअंतर्गत कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती सविस्तर सांगितलेली आहे. तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि याचा लाभ मिळवून द्या. विनंती आहे, व्हिडिओला पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका शासकीय योजनेच्या माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.